दुहेरी माझा मित्वाचा आजचा म्हणजेच 23 डिसेंबरचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. काल सुरुवातीला आपण पाहिलेलं आहे की ईश्वरी जी आहे तर ती अर्णवचं कपाट उघडत असते आणि तो नवीन जो परफ्यूमचा वास आहे तर तो घेत असते आणि अचानकच तिला उभ्या उभ्या तिथे एक स्वप्न पडतं की एक मुलगी आहे की जी अर्णवच्या मागे लागलेली आहे आणि अर्णवसुद्धा तिच्या मागे लागलेला आहे. आता असा विचार ईश्वरी करतच असते आणि म्हणते की सर नक्की कुणाच्या नादी लागलेत असं म्हणून ती जी काही स्वप्न बघते तर ते स्वप्न आपल्याला इथे दाखवलं आहे की अर्णवसोबत एक मुलगी आहे आणि अर्णव जो आहे तर तो तिच्यासोबत असताना तो तिला आय लव्ह यू वगैरे म्हणतो. हे सगळं ते स्वप्न ईश्वरी जे आहे तर ते पाहत असते आणि सगळं स्वप्न पाहून ईश्वरी इतकी भयानक घाबरते की एकदम जोरातच किंचाळते आणि ती इतक्या जोरात किंचाळते नाही म्हणून की अर्णव वॉशरूमला गेलेला परत येतो आणि म्हणतो की मी सिंदूर काय झालं ओरडलीस कशाला असं म्हणल्यानंतर ईश्वरी शुद्धीवर येते. आणि आता इतक्यातच अर्णवचा फोन वाजायला लागतो तर त्या फोनवरती किरण असं लिहिलेलं असतं आणि आता ते लांबून सुद्धा लक्षात येतं. आता हे बघितले की ईश्वरी जास्तच रागाला जाते. आता अर्णवला काही बोलावं ते समजत नाही. अर्णव फक्त आता ईश्वरीकडे बघतो. आता अर्णव फक्त ईश्वरीकडे एकदा बघतो आणि जातो फोन घेतो आणि म्हणतो की हॅलो आणि म्हणतो की किरण जस्ट फॉर होल्ड सेकंड हां असं म्हणतो. आणि आता ईश्वरीकडे बघतो की ईश्वरी लगेच जोरजोरात ओरडायलाच लागते की आता ईश्वरी लगेच म्हणते हां आता कॉफी हवी असेल ना तर मला म्हणजे हां जाते मी कॉफी घेऊन येते म्हणजे कसं तुम्हाला गोड आणि फ्रेश आवाजात बोलता येईल ना फोनवरती आणि जेवणाचं तर ना मी विचारणारच नाही आहे कारण फोनवर बोलून पोट भरलेलंच असेल तुमचं ओके नाही. त्यावर अर्णव म्हणतो ॲक्च्युली यू आर राईट मिस इंदोर म्हणजे आता मला खरंच भूक नाही आहे मी थोड्या वेळानंतर डिनर करेन हां खूप महत्त्वाचा कॉल आहे मी आलोच हां असं म्हणून आता अर्णव तिथून निघून जातो फोनवरती बोलत हे किरण सो सॉरी तुला होल्डवर ठेवलं असं म्हणत अर्णव पुढे निघून जातो. आता ईश्वरी रूममध्ये म्हणते किरण नेमकी आहे तरी कुणी किरण असं म्हणते आणि तिला अचानकच आठवतं की अंजलीने तिला सांगितलेलं असते की आमच्या इंदोरच्या वाड्यामध्ये एक छोटीशी मुलगी होती ती अर्णवसोबत खेळायची छोटीशी मुलगी होती खूपच छान होती तिला खळ्या पडायच्या गुलाबी गाल निळे डोळे बाहुलीच अगदी दिसायची खूप सुंदर होती. आता हे सगळं ईश्वरीला आठवतं आणि ती म्हणते की बचपन का प्यार निळे डोळे गुलाबी गाल आणि पुढे म्हणते की बापरे हे नाही असं नाही होऊ शकत आत्ताच हिला कडमडायचं होतं का माझ्या जिंदगीमध्ये असं ईश्वरी म्हणत असते. आणि पुढं इशू म्हणून रूममध्ये फेऱ्या मारायला लागते आणि पुढे म्हणते की ना इशू बहुत हो गया हां आता मी नाही सहन करू शकणार आहे हां ह्या सगळ्या गोष्टी असं ईश्वरीच मनातल्या मनात म्हणत असते. आणि म्हणते की आता किरण मिशन सुरू आज रात्रीच करते हिचा पर्दाफाश असं ईश्वरी म्हणते. आता आपण दुसरा सीन पाहतोय तर दुसरा सीन असतो अंजलीचा. आता अंजली इथे काळजी करत असते आणि सतत राकेशला फोन करत असते आणि म्हणते की काय हे सकाळपासून बाहेर पडलेत एक फोन नाही का एक मेसेज नाही असं म्हणून ती सतत एकसारखी फोन लावत असते राजेशला आणि म्हणते की काय करू मामांना सांगू का असं म्हणून ती मामांना सांगायला बोलते. इतक्यातच पुन्हा विचार करते की नको थोडा वेळ वाट बघते अगोदर असं अंजली विचार करते आणि पुढे सतत ती राजेशला फोन लावते पण राजेशचा फोन काही लागतच नाही आहे. आता पुन्हा दुसरा सीन पाहतोय की वल्लरीला मेसेज येत असतात. आता वल्लरी म्हणते कोण एवढे धडाधड मेसेज करते असं म्हणून वल्लरी तो मोबाईल चेक करते तिचा आणि म्हणते की अरे वा एवढे मेसेज केलेत म्हणजे स्क्रॅपवाल्याला माझा बॉक्स सापडलेला दिसतोय असं म्हणून बघते तर त्या स्क्रॅपवाल्याने अनेक अशा बॉक्सचे फोटो टाकलेले असतात. वल्लरी म्हणते ठिकाणी फोटो टाकलेत पण यातला एकही बॉक्स हा माझा नाहीच आहे मूर्ख कुठला असं म्हणून त्या स्क्रॅपवाल्याला ती फोन लावते आणि म्हणते की हॅलो मार्केटमधली वाटेल ते बॉक्स माझ्या माथी मारायचा प्रयत्न करू नका हां हे काय फोटो पाठवलेत कसले फोटो पाठवलेत यात एकही बॉक्स ना माझा नाही आहे मला माझा बॉक्स लवकरात लवकर हवा आहे मी सांगून ठेवते हां तुम्हाला नाहीतर मी जो तुम्हाला ॲडव्हान्स दिलेला आहे ना तर तो मी ताबडतोब मी तो ॲडव्हान्स वापस घेईन हां असं ही वल्लरी त्या स्क्रॅपवाल्यालाच धमकी देते आणि म्हणते की ठेवा फोन आणि शोधा माझा बॉक्स असं म्हणून फोन कट करते आणि चिडचिड करत असते आणि म्हणते की कुठे असेल माझा बॉक्स. इतक्यातच मामा तिथे येतात तर मामाच्या अंगावर ती फक्त वल्लरी म्हणून हाक मारतात तर वल्लरी मामांच्या अंगावर ओरडते की काय आहे म्हणून तर मामा म्हणतात अगं त्या कपाटामध्ये मी 10,000 रुपये ठेवले होते तर ते घेतलेस का तू तर ती म्हणते हो घेतले मी काय तर मामा म्हणतात अगं मला सांगायचंच ना तर वल्लरी म्हणते सांगायचं आहे का त्यात मला शॉपिंगसाठी हवं ते घेतले मी. मामा म्हणतात अरे सगळ्या जगातल्या सगळ्या वस्तूंचं एक्झिबिशन भरावं इतकं काय आहे तुझ्याकडे तरी अजून तुझं शॉपिंग सुरूच आहे कमाल आहे बाबा तुझी
असं म्हणते. त्यानंतर वल्लरी चिडलेलीच असते, म्हणते की माझा महत्त्वाचा बॉक्स अजून सापडत नाही आहे, तो बॉक्स सापडेपर्यंत मी तोपर्यंत मामा म्हणतात अरे बापरे अजून ते बॉक्स पुराण सुरूच आहे. वल्लरी म्हणते हो ते बॉक्स पुराण सुरूच आहे आणि तो बॉक्स मिळेपर्यंत हे असंच चालू राहणार आहे. आणि तिथून रागारागाने जाते आणि बडबड करत जाते मला सांगताय 10,000 घेतले का म्हणून. मामा आता विचार करतात हिचा बॉक्स हरवल्यावरती पहिल्या दिवशी मला आलेला संशय अगदीच बरोबर होता. आणि मामा पुढे म्हणतात की नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय म्हणून. आता त्यांनाही वल्लरीवर संशय आलेला आहे आणि मामा म्हणतात या बॉक्सची नेमकी भानगड तरी काय हे शोधून काढायलाच हवी असं मामा म्हणलेले दाखवलं आहेत. आता आपण लगेच दुसरा सीन पाहतोय, तो म्हणजे अर्णव आणि ईश्वरीचा. तर स्टडी रूममध्ये अर्णव झोपी गेलेला असतो खुर्चीवरती आणि आता ईश्वरी पाठीमागून येते आणि बघते की अर्णव तिथेच आहे. तिला पाठीमागून वाटतं की अर्णव आता काहीतरी कामच करतोय म्हणून आणि म्हणते हे काय वर्षभराचं काम आजच करणार आहेत वाटतं, मागाशी पण मी येऊन गेले तरीही पण हे झोपलेच नाही तर काय करायचं, कसं काढून बघणार मी ते गुलाबी फोल्डर असं ईश्वरी म्हणत असते. आणि पुढे म्हणते की आणि मला सापडू नये म्हणून ते फोल्डर ह्यांनी ते फोल्डर रूममध्ये ठेवलंच नाही आहेत. हां सर तुम्ही असंच केलं आहेत ना असं ईश्वरी मनाशीच बोलत असते. ईश्वरी म्हणते ते गुलाबी फोल्डर स्टडीमध्येच ठेवले असणार पण आज काही शोधून काढणारच असं ईश्वरी मनाशीच विचार करत असते आणि हसत हसत येते. आणि आता तिला अर्णवला काहीतरी बोलायचं असतं म्हणून बघते तर अर्णवचा झोपी गेलेला असतो. आता तिने केलेला ईश्वरीचा तो अतिशय कॉमेडीला दाखवलेला आहे. तुम्ही टीव्हीवरती हा एपिसोड नक्की पहा. आणि प्रेक्षकांना तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनल एक लाईक आणि सबस्क्राईब करून टाका म्हणजे लवकरात लवकर चॅनल मॉनिटाईज होईल. आता आपण पाहतोय की अर्णव झोपलेला बघून ईश्वरी तर म्हणते की वाह हे तर झोपले म्हणजे बढिया चान्स आहे, आता मी फोल्डर तर आरामातच शोधू शकते असं ईश्वरी म्हणून तिथं ठेवलेल्या ज्या काही फाईल्स वगैरे आहेत तर तिथं सगळीकडे उचकापाचं करायला लागते की ती फाईल की ते गुलाबी फोल्डर कुठं दिसतंय का म्हणून. आता ती इतकी जोरजोरात शोधाशोध करते की इतक्यातच तिच्याकडून तो पेनचा जो बॉक्स असतो तर तो खाली पडतो. आता तिला वाटतं की अर्णव उठतोय का काय ते बघून तर अर्णव काही उठत नाही, अर्णव गाढ झोपलेला असतो. आता ईश्वरीची इथं जी रिॲक्शन दाखवलेली आहे तिने केलेली ॲक्टिंग अतिशय कमाल आहे. तुम्ही टीव्हीवरती हा भाग नक्की पहा. आता ते सगळं पेनचा बॉक्स वगैरे ती ठेवून टाकते आणि पुन्हा शोधाशोध सुरूच असते तिची की ते गुलाबी फोल्डर कुठं आहे म्हणून. आणि चिडचिड होत असते की गुलाबी फोल्डर का दिसत नाही म्हणून. इतक्यातच तिची नजर जाते तिथे असलेल्या लॉकरवरती आणि ती म्हणते की हां लॉकर. आणि आता अर्णवकडे बघून म्हणते की अच्छा म्हणजे सगळं गुलाबी आठवणी लॉक करून ठेवल्यात तर तुम्ही असं ईश्वरी मनाशीच म्हणत असते. आणि आता तिकडे जाते लॉकरच्या दिशेला आणि तिला वाटते की आता आपण लॉकर उघडावं आणि बघावं त्यात काय येते. तोपर्यंत अर्णवला म्हणते एकदा ते गुलाबी फोल्डर सापडू दे मग बघा तुम्ही. आणि तोपर्यंत अर्णव मान वळवतो की एकदमच घाबरते. तिला वाटतं आता अर्णव उठतोय का काय म्हणून पण अर्णव काही केलं उठतच नाही. ईश्वरी अर्णवला आता हाक मारून बघते सर म्हणून पण ईश्वरी काय पण अर्णव काही केलं उठत नाही. आता ईश्वरी काय करते की लॉकरमध्ये जाते आणि जोरजोरात त्याचं गोल बटन जे आहे तर ते फिरवायला लागते. इकडे अर्णव तिलाच टेकला जातो, त्याची मान आहे ना चुकून टेकली जाते. आता ईश्वरीच्या लक्षात येतं आता ईश्वरी त्याला जोरात हिचका देते. आता अर्णव पुन्हा त्याच्या चेअरवरती आहे असं व्यवस्थित झोपी जातो. आता ईश्वरीला कळतं की आता हे जे लॉकर आहे तर ते लॉकर जे आहे तर ते आता पूर्णपणे लॉक आहे. आता ईश्वरी पुन्हा ट्राय करायला जाते पण काही केलं तिला लॉकर काही उघडत नाही. आणि आता तिला ये लॉकर असं ईश्वरी त्या लॉकरला सतत गोल फिरून म्हणत असते. आणि पुढे म्हणते की चावी अरे ज्या मी उगाचच गोल फिरवत होते, याला तर चावी हवी आहे ना असा विचार करते. आणि पुढे म्हणते की एवढं लॉक करून ठेवण्यासारखं काय आहे त्या डॉक्युमेंटमध्ये असा विचार ईश्वरी करते. आणि म्हणते की ठीक आहे आता ना मला चुनौती देत आहे का तुम्ही, अब तो मुझे इंदोरी जलेबी की कसम असं ईश्वरी म्हणते. आणि अर्णवकडे बघून म्हणते की बघाच तुम्ही आज तर मी हे लॉक उघडूनच दाखवते. आणि चावी कुठे गेली म्हणून तिथल्या टेबलावरती शोधाशोध सुरू करते की चावी कुठं दिसते का म्हणून. आणि इतक्यातच तिच्या लक्षात येतं अर्णवकडे बघितल्यानंतर की हां चावी जी आहे तर ती अर्णवच्या खिशात असू शकते म्हणून, कारण काही केल्या टेबलवरती तिला चावी मिळालेलीच नसते. आणि आता ती अर्णवच्या खिशामध्ये जी चावी आहे तर ती काढण्याचा प्रयत्न करतच असते. आणि त्यांच्याकडे बघून म्हणते की कुठे ठेवली सर तुम्ही चावी. आणि खिशात बघून म्हणते की हा नक्कीच आता ही खिशामध्येच असणार आहे हा चावी असा विचार करून खुश होते. आणि आता आपण पाहतो लगेच दुसरा सीन तर तो म्हणजे राजेशचा. पळत रूममध्ये आलेला असतो. अंजली म्हणते काय हे केव्हाचा मी तुम्हाला फोन करते. आणि राजेशकडे बघते तो त्याला भरपूर मार लागलेला असतो. आता अंजली पळत त्याच्याकडे येते आणि म्हणते काय हे तुम्हाला किती लागलंय असं म्हणून अंजली फक्त म्हणत असतो. आता ती त्याला बसवते आणि म्हणते मी डॉक्टरला फोन करते आणि चिंटूला पण सांगते म्हणून चिंटू करून उठायला लागते.
आता लगेच राजेश म्हणतो की अंजली प्लीज आता कोणाला काहीच सांगू नकोस प्लीज, आता सगळ्यांना जर काही कळालं तर उगेच सगळे काळजी करत बसतील, प्लीज अंजली प्लीज असं राजेश म्हणत असतो. आता अंजली म्हणते केवढा त्रास होत असेल ना हो तुम्हाला, म्हणून अंजलीला फार वाईट वाटतं आणि म्हणते की असं काय हो किती लागलंय तुम्हाला असं अंजली म्हणत असते. तर राकेशला इतकं मारलेलं असतं ना त्या बॉसने आणि त्या दादाच्या माणसांनी. आता आपण इकडे पुन्हा दुसरा सीन पाहतोय. ईश्वरी अर्णवच्या खिशामध्ये हात घालून चावी काढण्याचा प्रयत्न करते. इतक्यातच अर्णवचा हात सरकतो आणि तिला वाटतं अर्णव उठतो का काय, म्हणून पळत पळत जाऊन ती पडद्यामागं लपते आणि बघते तर अर्णव उठलेलाच नसतो, उगीच घाबरते. आता पुन्हा माघारी येते आणि आता त्याच्या खिशातल्या चावी घेण्यासाठी पुन्हा हात घालते आणि आता ते जे किचन असतं चावीचं तर ते चावी आणि किचन ते बाहेर काढते. तर त्या किचनवरती विथ लव असं लिहिलेलं असतं त्या चावीवरती. आता हे सगळं बघितलं की पहिल्यांदा तर ते खुश होती की वा मिळाली चावी म्हणून, आणि ते बघितलं ना की विथ लव लिहिलेलं तर ती अतिशय चिडते आणि म्हणते बरं फारच काय काय हे, म्हणजे असं ती अर्णवच्या समोर त्याला वाकडं दाखवते. आणि आता ती चावी घेऊन ती जाते आणि लॉकर उघडते. आता ईश्वरीनं फोल्डर उघडलं की इतक्यातच अर्णव उठतो. आता उठलं की पुन्हा ईश्वरी पळत पळत जाते आणि पडद्यामागं लपते. आता अर्णव उठतो आणि म्हणतो अरे बापरे झोप लागली होती मला, आणि म्हणतो की आय नीड अ कॉफी असं म्हणून अर्णव तिथून खुर्चीवरून उठतो आणि बाहेर निघून जातो कॉफी आणण्यासाठी. आता ईश्वरी जी पडद्यामागे लपलेली असते ती पुन्हा पळत पळत बाहेर येते आणि पुन्हा त्या लॉकरकडे जाते. आता लॉकरकडे जाते त्या चावीने पुन्हा एकदा लॉकर उघडते. पहिल्यांदा तर ती किती वेळ ती चावी हातात घेऊन म्हणते की गुलाबी फोल्डरवाली गुलाबी किरण आता शोधतेस मी तुझी गुलाबी फोल्डर असं ईश्वरी म्हणत पुन्हा ती लॉकर उघडते. आणि उघडताना लॉकरचा आवाज होत असतो पण हे तिच्या लक्षातच येत नाही की त्या आवाजाने अर्णव वापस सुद्धा येऊ शकतो म्हणून. आता लगेचच ती तिजोरी खोलते, त्यातला ती गुलाबी फोल्डर काढते. आता अर्णव पाठीमागून येतो आणि बघायला लागतो. ही लगेचच हातामध्ये फोल्डर घेऊन म्हणते वा सापडले, आणि म्हणते की मुसीबत की जड असं म्हणत असते. आता अर्णव म्हणतो मी सिंदूर इथे काय करते, म्हणून अर्णव हळूहळू तिच्याकडे यायला लागतो. आता ही लगेचच फाईल वगैरे उघडते आणि बघायला लागते की या फाईलमध्ये काय लिहिलेलं आहे काय नाही म्हणून. हे सगळे ईश्वरी पाहत असते. आता अर्णव तिच्या शेजारी येऊन उभारतो तरी तिला कळत असते की अर्णव तिथे येऊन उभारलाय म्हणून. तो म्हणतो की मी सिंदूर असं म्हणलं की ती इतकी घाबरते की अख्खी फाईल उधळून देते. त्याच्या अंगावरती सगळ्या फाईलमधले पेपर्स उधळले जातात. अर्णवला तर काहीच कळत नाही, त्याच्या तोंडावरती सगळे पेपर उधळले जातात आणि ईश्वरी मोठे डोळे करून त्याच्याकडेच बघत थांबते आणि तिनं आग केलेलं असतं. हा सीन खूपच सुंदर दाखवलेला आहे, तुम्ही टीव्हीवरती नक्की पहा. आता पुन्हा पाहतो इकडं राजेशला अंजली जे आहे तर ते तिच्या जखमेवरती क्लीन करून देत असते आणि म्हणते काय हो जरा लक्ष देत जावा, तुम्हाला काय झाले नक्की, तुम्हाला कुणी मारले का ॲक्सिडेंट झाला आहे असं अंजली विचारत असते राजेशला. राजेश म्हणतो अंजली मला सांग माझं काही चुकतंय का गं, गोरगरिबांच्या न्यायासाठी लढणं, कधी कधी स्वतःची उपाशी राहून त्यांच्या पोटात 4 घास पडतील यासाठी झगडणं हा काही गुन्हा आहे का गं अंजली. अंजली म्हणते अजिबात नाही, हा गुन्हा नाही आहे. आता आणि पुढे म्हणते की पण मला एक गोष्ट सांगा की तो सकाळी माणूस जो आलेला होता तर तो कोण होता. आता लगेच राजेश म्हणतो की त्याचीच मदत करत असताना झालंय हे सगळं. इतका राजेश खोटारडा दाखवलाय की तो म्हणतो की त्या माणसाला एक मोठा गुंड त्रास देत होता, त्या गुंडाने पैसे घेतले त्या माणसाकडून आणि परत देत नाही तो गुंड, आणि बायका पोरांना उडवीन अशा धमक्या देतोय गो तो गुंड. मला दया आली गो त्याची, म्हणून मी ठरवलं की काही झालं तरी या माणसाला न्याय मिळवून द्यायचाच असं राजेश सांगत असतो अंजलीला. आणि अंजलीला हे सगळं खरं वाटत असतं. राजेश म्हणतो मी ठरवलं की काही झालं तरी या माणसाला न्याय मिळवून द्यायचाच, त्याला त्याचे पैसे परत मिळवून द्यायचेच. आणि हे सगळं करत असताना त्या गुंडांना हे सगळं कळालं आणि त्यांनी माझी ही अवस्था कळाली. अंजली फक्त बापरे बापरे म्हणत असते. राजेश म्हणतो अंजली मला सांग की माझं यात काही चुकतंय का गं, पुन्हा पुन्हा विचारतो. अंजली म्हणते नाही यात तुमचं काही चुकत नाही, पण तुम्ही काळजी करू नका, मी चिंटूला सांगते आणि आपण ताबडतोब पोलीस स्टेशनला जाऊया आणि त्या गुंडांची तक्रार करूयात. राजेश म्हणतो की नको नको अगं असं काही करू नको, त्या तक्रार मग तर वाट लागेल ना. आणि परत शब्द फिरवतो अगं त्या माणसाची वाट लागेल ना, तो खूप मोठा गुंड आहे आणि या सगळ्यामध्ये मला अर्णवला स्टेज द्यायचा नाही आहे, नकोच बाबा आपण हे सगळं करायला असं राजेश म्हणत असतो अंजलीला. आणि तो काही केल्या अंजलीला तिथून अर्णवकडे जाऊ देत नाही. आता अर्णव हे सगळं जोरात म्हणतो की मी सुंदर हे काय चाललंय म्हणून, कारण त्यांनी पेपर उधळलेले असतात. आणि पुढे बघतो तर लॉकर उघडं असतं. अर्णव म्हणतो की मी सुंदर हे लॉकर कसं ओपन केलंस तू हां, आणि म्हणतो की कीज तर माझ्या खिशामध्ये होते, म्हणजे तू माझ्या खिशातली कीज काढून हे ओपन केलंस लॉकर, एक
एक मिनिट, तू तर झोपली होतीस ना, इथे काय करतेस असं अर्णव म्हणत असतो. तर ईश्वरी मुद्दा म्हणून मोठे डोळे करून उभारलेली असते. तर अर्णव म्हणतो, अगं मी सिंदूर, मी तुला काहीतरी विचारतोय, मग बोल ना म्हणून. तर ईश्वरी लगेचच तिथून निघून जाण्याचं नाटक करते चालत चालत. अर्णव म्हणतो की म्हणजे ही झोपेत चालण्यास नाटक करते आणि पुन्हा तिच्या डोळ्यावरून हात फिरवतो आणि म्हणतो की नाटक करू नकोस, मला माहिती की तू झोपेत चालत नाहीयेस, काय करतेस तू इथं, काय चाललंय मी सिंदूर, म्हणून जोरात तिच्या अंगावरती ओरडतो. आता काही केलं, ईश्वरी काही बोलतच नाही. मग तो तिच्या फक्त गालाला हात लावतो हलकासा की लगेचच ती रडाली येते, करून जोरात ओरडते. लगे अर्णव म्हणतो, बघितलंस, मला वाटलंच होतं की तू नाटक करतेस, तू झोपेत वगैरे काहीच नाहीये. ईश्वरी लागते जोरात ओरडायला आणि म्हणते की हा सगळा ना उलटा हिसाब आहे. अर्णव म्हणतो, म्हणजे काय? तर ईश्वरी म्हणते, हे सगळे ना प्रश्न मी तुम्हाला विचारायला पाहिजेत. अर्णव म्हणतो, कसले प्रश्न, व्हॉट आर यू सेइंग, कसले प्रश्न, काय म्हणतेस तू? तर ईश्वरी म्हणते, सर तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून, सर तुम्ही काहीतरी खोटं बोलताय माझ्याशी. अर्णव म्हणतो, खोटं बोलतोय मी, काय खोटं बोलतोय? ईश्वरी म्हणते, आज सकाळपासून मी बघते ना त्याच किरणशी, सकाळपासून मी पाहते तुम्ही नुसतं गुलू बोलताय तिच्याशी म्हणून, आणि त्या गुलाबी फोल्डरमध्ये पण काहीतरी लपवून ठेवलं तुम्ही सर, हे गलत आहे सर, मला खूप तकलीफ होते सर, आणि काही झालं ना तरी आपलं लग्न झालंय सर, तुम्ही असं कसं काय वागू शकता, माझा काही विचारच नाही, घरात एक बायको आहे आणि बाहेर तुम्ही एका मुलीसोबत गुटरगू करताय, असं म्हणून एवढा मोठा आवाज काढून रडायला लागते. अर्णव तिला म्हणतो, मी सिंदूर प्लीज शांत हो, गप्प बस, बाहेर कोणी जर ऐकलं ना तर सगळ्यांची झोप डिस्टर्ब होईल, प्लीज गप्प बस. तर ईश्वरी म्हणते, इथं माझी झोप डिस्टर्ब झाली, त्याचं काय कळू देत ना बाहेर सुद्धा सगळ्यांना की तुम्ही हे सगळं काय करता येते, आणि हे सगळं आहे ना मी बिलकुल सहन करणार नाही आहे, हा नाही का बायकोवरती अन्याय आहे सर, अन्याय आहे, मी बिलकुल सहन करणार नाही, म्हणून पुन्हा मोठ्याने आवाज काढून रडायला लागते. अर्णव तिला म्हणतो, शटाप. तर म्हणते की माझ्यावर ओरडायचं नाही, चोरी ते चोरी ऊपर से सीना जोरी, असं म्हणून इतक्या जोरात आवाज काढून रडते की अक्षरशः अर्णवला तिचं तोंड दाबण्याशिवाय ना काही पर्यायच उरत नाही. अर्णव तिचं तोंड आज एका हाताने असं बंद करतो आणि तिला म्हणतो, शिक गप्प बस म्हणून. आणि आता इथेच आपल्याला मालिकेचं तोहिरे माझा मितवाचं फेवरेट माझा असं टायटल सॉन्ग दाखवलेलं आहे, तोहिरे माझा मितवाचं. तर छान दाखवलं आहे हा सीन, खूपच मस्त दाखवलं आहे. आता आपण पाहतोय की दुसरा सीन, आता इकडे आपल्याला दुसरा सीन दाखवलेला आहे, तो म्हणजे राजेश आणि अंजलीचा. अंजली म्हणत असते, एवढं सगळं झालंय मग चिंटूला तर सगळं सांगायलाच हवं ना, म्हणून ती तिथून उठते. राजेश लगेच तिचा हात पकडतो आणि म्हणतो, अंजली ऐक माझं, तुला शपथ आहे माझी, तू कोणाला काहीही सांगणार नाहीयेस. अंजली म्हणते, मग काय करायचं, आपण गप्प बसायचं, सहन करत राहायची का त्यांची दादागिरी? तर तो राजेश म्हणतो, असं कोण म्हणतंय अंजली, मी त्या माणसाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, भले या लढाईत माझा जीव गेला तरी हरकत नाही. अंजली लगेच राजाच्या तोंडावर हात ठेवते आणि म्हणते, अहो असं अभद्र काय बोलताय तुम्ही, हे लक्षात ठेवा की आता फक्त मलाच तुमची गरज नाही, आपल्या बाळाला सुद्धा तुमची गरज आहे. आता हे म्हणल्यानंतर पुढे अंजली हे हताश होऊन म्हणते की तुम्ही ही केस सोडून द्या, इतक्या रिस्की केसेस नकोच आपल्याला, तुम्ही त्या माणसाला सांगा की तू दुसरा वकील बघ म्हणून. राजे घाबरतो ना, लगेच तो म्हणतो, अंजली अगं असं कसं बोलतेस तू, अगं त्या माणसाच्या मुलामध्ये मला आपल्या बाळाचा चेहरा दिसतो का अंजली, असं म्हणून बेडवर बसतो आणि म्हणतो की अंजली काही झालं तरीही मला त्या माणसाला न्याय मिळवून द्यायचाच आहे, त्याचे पैसे मिळवून द्यायचेच आहेत, बस, मी काही ऐकणार नाही. अंजली पण तिथे बसते आणि म्हणते, तुम्हाला त्या माणसाचे पैसे मिळवून द्यायचेत ना? तर राजेश म्हणतो, अगं त्यासाठीच लढतोय ना मी. तर अंजली म्हणते, मी देते मग पैसे, पण प्लीज तुम्ही ही केस लढू नका. राजेश म्हणतो, अंजली अगं कुठून आणणार आहेस तू पैसे, अर्णवकडेच मागणार ना? तर अंजली म्हणते, हो. मग राजेश म्हणतो, अगं हेच तर नको आहे मला, आणि पुढे म्हणतो की सॉरी अंजली, पण राजेश पण अर्णव त्या पादुकांबद्दल ज्या पद्धतीनं माझ्याशी बोललाय ना, तर ते मला अजिबात खटकलेलं नाही आहे. मला मान्य आहे की तुम्हाला समजवलंच, पण काही केलं ती गोष्ट माझ्या मनातून जातच नाही आहे, आणि म्हणून ना मला नको आहे ते अर्णवचे पैसे, असं राजेश म्हणत असतो. आता अंजली म्हणते, बरं ठीक आहे, मी अरेंज करते मग कुठून तरी पैसे, पण तुम्ही मला प्रॉमिस करा की तुम्ही ही केस सोडणार म्हणून. आता राजेश म्हणतो, अंजली कुठून आणणार आहेस तू पैसे, आता तर तुझे बँक अकाउंट पण सगळे अर्णवसोबत जॉईन झालेले आहेत, म्हणून मग तू कुठून आणणार आहेस पैसे? अंजली म्हणते, अहो मी ते सगळं बघते म्हणाले ना, तुम्ही फक्त मला आधी प्रॉमिस करा की तुम्ही ही केस लढणार नाहीत म्हणून. आता राजेश थोडा विचार करतो आणि म्हणतो की ठीक आहे असं म्हणून तिच्या हातावरती हात ठेवतो आणि म्हणतो की प्रॉमिस, मी ही केस नाही लढणार म्हणून. आणि पुढे म्हणतो की प्रॉमिस तुझ्यासाठी आणि प्रॉमिस हे आपल्या बाळासाठी म्हणून, असा राजेश म्हणत असतो. असं म्हणल्यानंतर अंजलीसुद्धा त्याच्या हातावरती हात ठेवते आणि म्हणते की तुम्ही फ्रेश व्हा, मी आलेच, तुम्ही आवरून घ्या, मी तुमच्यासाठी गरमागरम हळदीचं दूध घेऊन येते, असं अंजली म्हणते आणि तिथून उठून बाहेर निघून जाते राजेसाठी दूध घेऊन येण्यासाठी. आता
राजेश एकटाच रूममध्ये असतो. लगेच तो हसतो आणि मनातल्या मनात म्हणतो, किती ग गुणाची ती माझी बावळट बायको, इतकी घाबरलीस की कुठूनही पैसे आणायला आताही, असं राजेश म्हणत असतो. आणि हा सीन इथे संपलेला आहे. आता आपण या मालिकेतला लास्टचा सीन बघतोय, तो म्हणजे अर्णव आणि ईश्वरीचा. तर हा अर्णवने सगळं गुलाबी फोल्डर ईश्वरीला दाखवलेला असतात. ईश्वरी म्हणते, या गुलाबी फोल्डरमध्ये तुम्ही हे सगळे कागद ठेवले होते सर? अर्णव म्हणतो, येस, हेच ठेवले होते. आता ईश्वरी म्हणते, सर तुम्ही नमुताईसाठी. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, मी नम्रताच्या नावावर काही इन्व्हेस्टमेंट करत होतो. तर ईश्वरी म्हणते, अहो पण तुम्ही हे सगळं माझ्यापासून का लपवलंत म्हणून. तर अर्णव म्हणतो, का लपवलं म्हणजे मला तुला हे सगळं नव्हतं सांगायचं. तर ईश्वरी म्हणते, पण का नव्हतं सांगायचं. आता ईश्वरी म्हणते, पण का सर, का नव्हतं तुम्हाला मला सांगायचं. तर आता अर्णव म्हणतो की मी आकाश आणि ताईच्या नावावर सुद्धा काही इन्व्हेस्टमेंट करतो, ते तुला सांगतो का. नाही ना, मग म्हणून नव्हतं सांगायचं, सिम्पल. आणि पुढे म्हणतो की आकाश आणि ताई जशी माझी फॅमिली आहे तशीच नम्रतासुद्धा माझी फॅमिली आहे. नम्रता इज माय सिस्टर, असं म्हणतो. आता त्यावर ईश्वरी म्हणते की सर तुम्ही हे सगळं नमुताईसाठी. तर अर्णव म्हणतो, मी सिंदूर, नम्रताचं आयुष्य आहे पुढे, उद्या तिचं लग्न होईल, तिला पैशांची गरज लागली कधी तर तिला काढता येतील ना पैसे, म्हणून मी तिच्यासाठी करतोय. आणि ही इन्व्हेस्टमेंट उद्या डबल होईल, टिबल होईल, उद्या तिलाच उपयोगी पडतील ना पैसे, दॅट सिम्पल, असं अर्णव म्हणत असतो. आता हे सगळं ईश्वरीला तर फारच कौतुक वाटत असतं तिच्या नवऱ्याचं. आता अर्णव तिच्या हातातून ते सगळे डॉक्युमेंट घेतो आणि पुन्हा त्या गुलाबी फोल्डरमध्ये ठेवून टाकतो. आता ईश्वरी मनाशी म्हणते की सर इतकं चांगलं नसतं हो कोमी, कसं तुम्ही तुमच्या प्रेमात पडणार नाही सांगा बरं मला, असं ईश्वरी आता मनाशीच बोलते. आणि अर्णव ते सगळे डॉक्युमेंट ठेवून देत असतो. आणि इथेच आपल्याला हा भाग संपलेला दाखवले. आजचा भाग खूपच छान होता. टीव्हीवरती पाहायला अजिबात विसरू नका. आणि प्लीज आपल्या चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करून टाका. लाईक केल्यामुळे यूट्यूब हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी पसरवतो, त्यामुळे प्लीज चॅनलला लाईक करायला अजिबात विसरू नका. आता पाहतोय आपण दुसऱ्या भागामध्ये काय होतं ते. पुढच्या भागामध्ये आपण पाहतोय ईश्वरी अर्णवला म्हणत असते की तुम्ही दुसऱ्या मुलीचा विचार जरी केलात ना सर तर बहुत महंगा पडेगा. आणि अर्णव तुझ्याकडे बघून हे सगळं ऐकत असतो. आणि ईश्वरी त्याला म्हणत असते की मला हे बिलकुल चालणार नाही सर. अर्णव म्हणतो, का नाही चालणार. तर ईश्वरी म्हणते की सर माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे सर. आणि त्याला म्हणूनच टाकते आता की आय लव्ह यू सर म्हणून. आणि पुढे आपण दुसरा भाग पाहतोय की अंजली आता अर्णवला म्हणत असते की तू मला 10 लाख रुपये देऊ शकशील का. याने ना एका माणसाची केस घेतलेली आहे. आणि हे सगळं आता अंजली अर्णवला सांगते. अर्णवला इतका राग आलेला असतो. आणि ईश्वरी आता मनात ठरवते की काही झालं तर आता त्या राकेशला 10 लाख रुपये मी मिळूच देणार नाही. आता ईश्वरी मनातच ठरवते. आता पाहूया उद्याच्या भागामध्ये काय होतं ते. आजचा भाग तर इंटरेस्टिंग होताच, पण उद्याचा भाग सुद्धा सुपर डुपर इंटरेस्टिंग आहे. आणि काही दिवस